यानंतर बघूयात एक मोठी बातमी। महाराष्ट्राच्या विधानसभेत काल वेगळा युगायोग दिसलेला आहे। रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली तेव्हा अनेकांना त्यांचे वडील आर पाटील यांची आठवण झाली आहे। कारण दशकभरापूर्वी घडलेली गोष्ट सर्वांना आठवली आहे। 8 डिसेंबर 2014 म्हणजे आजपासून तब्बल 10 वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार होती। मात्र आर पाटील यांना प्रकृती अस्वस्थ असल्याने विधानभवनाच्या सभागृहात येता आलं नाही। 7 डिसेंबर 2014 रोजी आबांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं। त्या पत्रानंतर आर पाटील पुन्हा कधीच राज्याच्या विधानभवनामध्ये दिसले नाही। योगायोग म्हणजे 10 वर्षांनी 8 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या लेखानं म्हणजे रोहित पाटील यांनी शपथ घेतली आणि सर्वांना आबांची पुन्हा एकदा आठवण झाली। यानंतर बघूयात एक मोठी बातमी। महाराष्ट्राच्या विधानसभेत काल वेगळा युगायोग दिसलेला आहे। रोहित पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली तेव्हा अनेकांना त्यांचे वडील आर पाटील यांची आठवण झाली आहे। कारण दशकभरापूर्वी घडलेली गोष्ट सर्वांना आठवली आहे। 8 डिसेंबर 2014 म्हणजे आजपासून तब्बल 10 वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार होती। मात्र आर पाटील यांना प्रकृती अस्वस्थ असल्याने विधानभवनाच्या सभागृहात येता आलं नाही। 7 डिसेंबर 2014 रोजी आबांची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं। त्या पत्रानंतर आर पाटील पुन्हा कधीच राज्याच्या विधानभवनामध्ये दिसले नाही। योगायोग म्हणजे 10 वर्षांनी 8 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या लेखानं म्हणजे रोहित पाटील यांनी शपथ घेतली आणि सर्वांना आबांची पुन्हा एकदा आठवण झाली।